तांदूळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आपण धुवून घेतलेली आहे इथे. कुकर गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. असं तूप घालायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जिरं फोडणीला देणार आहे. थोडीशी मोहरी घालणार आहे. कांदा चॉप केलेला आहे आपण उभा कांदा चॉप केलेला टाकणार आहे. गॅस छोटाच ठेवायचा आहे. असा कांदा थोडा लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. उभ्या 2 मिरच्या चिरलेल्या आहेत आपण टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये. जिंजर गार्लिक पेस्ट थोडीशी टाकायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. कोथिंबीर, तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता थोडा. डाळ भिजत घातलेली आपण आता टाकूया कुकरमध्ये. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. कुकरला असं झाकण घेऊन गॅस मंद आचेवर ठेवून 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. आपण आता आपल्या डाळीला तडका देणार आहोत. पाहूयात. असं तूप पूर्ण थोडीशी चटणी किंवा लाल तिखट टाकू शकता आपण. पुन्हा थोडंसं हे गरम करून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे आपला रायता तयार झालेला आहे.